पदविका औषध निर्माण शास्त्राच्या अभ्यासक्रमानुसार विविध आरोग्य संबंधित संस्थांना भेट व त्यामधील प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा मूळ उद्देश असतो। त्या अनुषंगानं लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 27 जानेवारी रोजी फुलगाव येथील कम्युनिटी फार्मसीला भेट दिली। लोकसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेनं व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानच्या शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। यावेळी गुरुकृपा कम्युनिटी फार्मसीचे संचालक निखिल शिंदे यांनी विविध कंपनींची उत्पादने, स्टोरेज मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, औषधाचे दर, विक्री किंमत, खरेदी दर, एक्सपायरी औषधाची विल्हेवाट आदींबाबत माहिती दिली। यासोबतच कम्युनिटी फार्मसीचे महत्त्व आणि व्यवसाय कसा करावा याबद्दलही मार्गदर्शन केलं। या उपक्रमात महाविद्यालयातील 32हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते। या कम्युनिटी फार्मसी भेटीचं आयोजन प्राध्यापिका सोनाली चव्हाण यांनी केलं, तर प्राध्यापिका दीपाली भंडारी, अतुल घोडके व रोहिणी शिंदे यांनी त्यासाठी विशेष सहकार्य केलं।